हॅलो मंडळी, जय गजानन. आज मी तुम्हाला अशा शहराबद्दल सांगणार आहे जे श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या शांत, स्वच्छ आणि आध्यात्मिक वातावरणामुळे याला विदर्भातील पंढरी असेही म्हटले जाते. या शहराचं नाव आहे शेगाव. इथे कसं पोहोचायचं, काय खायचं, काय बघायचं, कुठे राहायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहे बिकॉज कार्तिक नोज. इथे यायला 2 मार्ग आहेत. पहिला बाय रोड. मी मूळचा अकोल्याचा असल्याने इथे मी नेहमी बाईकने किंवा कारने येतो. तुम्ही पण पुणे किंवा मुंबईवरून यायचा प्लॅन करत असाल तर समृद्धी महामार्ग ने तुम्ही फार फास्ट पोहोचाल. दुसरं बाय ट्रेन. शेगावला स्वतःचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथे ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण भरपूर आहे, त्यामुळे हा पण एक चांगला ऑप्शन आहे. आता काय बघायचं म्हटलं तर पहिलं संत गजानन महाराज मंदिर. हे मंदिर संत गजानन महाराज यांच्या समाधीवर बांधलेलं आहे. हे मंदिर शांत, धार्मिक आणि पवित्र तर आहेच, पण या व्यतिरिक्त हे वर्ल्ड क्लास मॅनेजमेंट, डिसिप्लिन आणि क्लिनलीनेसचं पण प्रतीक आहे. इथे सगळे लोक सेवाभाव म्हणजेच सेल्फलेस सर्व्हिस ही फिलॉसॉफी फॉलो करतात. आम्ही इथे आलो तेव्हा पार्किंगमध्ये कार पार्क केली. इथलं कार पार्किंग पण फार छान आणि स्पेशियस आहे. अवेलेबल स्लॉट्सचं पण डिस्प्ले आहे इथे आणि विशेष म्हणजे हे पार्किंग फ्री आहे. तिथून पुढे आम्ही मंदिराकडे जायला निघालो. खूप भारी आणि शांत वातावरण असतं इथे. वाटेत एंट्रन्सला भरपूर दुकानं तुम्हाला दिसतील. मस्तपैकी गंध लावलं मी आणि पुढे निघालो. एंट्रन्सला सिक्युरिटी चेकिंग होतं. पर्स किंवा बॅग असेल तर इथे स्कॅन करतात. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून फॅन पण लावले आहेत इथे. आम्ही पुढे आलो आणि सेवार्थ पादत्राणे स्टँडला चपला ठेवल्या. हात पाय धुवून दर्शनासाठी निघालो. इथे तुम्ही 2 प्रकारे दर्शन घेऊ शकता. एक मुखदर्शन, दुसरं समाधी दर्शन. यात फरक एवढाच की मुखदर्शन दुरून आणि समाधी दर्शन जवळून पादुकांवर डोकं ठेवून होते. दर्शनाला साधारण किती वेळ लागेल हे सुद्धा लिहिले आहे. तुमच्या वेळेनुसार कुठल्या प्रकारचे दर्शन घ्यायचे हे तसं तुम्ही ठरवू शकता. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हतेच, पण मीही ठरवलं होतं की काढायचे नाही, कारण मला असं वाटतं समाधी मंदिर हे बघण्याचे नव्हे तर अनुभवण्याचे ठिकाण आहे. छान समाधी दर्शन झाल्यावर आम्ही तिथेच राम मंदिर आणि हनुमान मंदिर दर्शन करून मंदिर मंडपामध्ये आलो. इथे मोठा सोनेरी ध्वजखांब आहे. या मंडपात डोनेशन काउंटर्स पण आहेत. तुमच्या इच्छेनुसार इथे तुम्ही डोनेशन करू शकता. इथली अजून एक विशेषता म्हणजे इथे सगळ्यांना समान ट्रीट केलं जातं. मग तो लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, पुरुष असो वा स्त्री, इथे सगळ्यांना माऊली अशी हाक मारली जाते. काय भारी ना. त्यानंतर आम्ही महाराजांच्या गादीच्या दर्शनाला गेलो. तिकडे मला बरेच लोक गजानन महाराजांचे स्तोत्र, बावन्नी किंवा चरित्राचे पारायण करताना दिसले. या व्यतिरिक्त बरेच लोक मेडिटेशन आणि नामस्मरण पण करत होते. तिथून पुढे आम्ही महाप्रसादालयाकडे निघालो. इथे पण कितीही गर्दी असली तरी प्रॉपर मॅनेज करता येईल अशी व्यवस्था आहे. एक्झॅक्ट माहिती नाही, पण 3 फ्लोअर मिनिमम तरी मोठे मोठे हॉल आहेत महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी. प्रसादामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, पिठलं आणि बुंदीचा लाडू खूपच चविष्ट आणि गरम गरम असतो. शिवाय इथल्या सेवेकरी माऊली फार प्रेमाने वाढतात. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. मंदिराच्या बाहेर भरपूर दुकानं, स्टॉल्स आहेत. इथे वेगवेगळे हँडीक्राफ्ट्स, फळं, पेढे, पूजा साहित्य व इतर गोष्टी एकदम सुंदर आणि एकदम स्वस्तात मिळतात. इथे राहायचं कुठे याबद्दल बोलायचं झालं तर इथे खूप सुंदर भक्तनिवास आहेत. इथे सिंगल, कपल किंवा मोठ्या फॅमिलीसाठी पण भरपूर रूम्स अवेलेबल असतात. 300 ते 900 रुपये यामध्ये हे मिळतात. इथे फक्त ID प्रूफ दाखवलं आणि एक फॉर्म भरला की तुम्हाला रूम्स मिळून जातात. मंदिर परिसरातील भक्तनिवास जर फुल असतील तर या व्यतिरिक्त आनंद विहार आणि विसावा भक्तनिवास हे पण अवेलेबल आहेत. शिवाय इथे रेल्वे स्टेशनवरून यायला किंवा जायला फ्री शटल बसेस अवेलेबल आहेत. या भक्तनिवासवरून अर्ध्या तासाच्या अंतराने अवेलेबल असतात. यानंतर आम्ही कृष्णाजीच्या मळ्यात गेलो. मंदिरापासून हे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच आहे. खूप छान ठिकाण आहे हे. इथे महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश कसा केला ही कथा पोर्ट्रे केली आहे. शेगावचे 3रे ठिकाण म्हणजे महाराजांचे प्रकट स्थान व बंकट सदन. इथे महाराज प्रकट झालेले झाड
व बंकटलाल यांचे घर आहे. शेगावचं पुढचं ठिकाण म्हणजे आनंदसागर. रिलिजियस आणि रिक्रिएशनल हे ठिकाण भाविकांना स्पिरिच्युअल आणि रिलॅक्सेशन एक्सपिरियन्स देण्यासाठी डेव्हलप केलं आहे. आता यातलं आध्यात्मिक केंद्र आणि काही मंदिरच ओपन केले आहेत बघण्यासाठी. आय होप हे लवकरच पूर्ण ओपन होईल सगळ्यांसाठी. या व्यतिरिक्त 2 ठिकाण नवीन झाले आहेत. त्यातील पहिले म्हणजे महालक्ष्मी मंदिर. कोल्हापूरची प्रतिकृती असलेल्या भव्य अशा या मंदिरात महालक्ष्मीसोबत 12 ज्योतिर्लिंग पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे कुठल्या तरी गुहेत गेल्यासारखं वाटतं. फार थंड आणि प्रसन्न वातावरण आहे इथे. आणि तिरुपती बालाजीचं मंदिर पण आहे. इथे मागे आर्ट गॅलरीचे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. या व्यतिरिक्त इथे अयोध्या राम मंदिराची प्रतिकृतीही बनवणे सुरू आहे. दुसरं, श्रीराम मंदिर. या राम मंदिराचे कन्स्ट्रक्शन अजून सुरू आहे. इथे खाली मेडिटेशन रूम पण आहे. इथे प्रल्हाद महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज व रामानंद महाराज यांचे फोटो आहेत. मस्त मेडिटेशन होतं इथे. आता शेगावला आलो आणि इथली फेमस कचोरीने खाल्ली तर काय फायदा. इथे रेल्वे स्टेशन समोर शर्माची कचोरी ही ओजी कचोरी आहे. गरम गरम कचोरी आणि चटणी, आहाहा, अजूनही तोंडाला पाणी सुटतं. आता प्लॅनिंग. तसे तर हे सगळे ठिकाण एका दिवसात कव्हर होतात. म्हणजे पहिलं मंदिर, दुसरं कृष्णाजीचा मळा, तिसरं प्रकट स्थान आणि बंकट सदन, चौथं आनंदसागर, 5वं महालक्ष्मी मंदिर आणि 6वं श्रीराम मंदिर आणि रिटर्न. पण तुम्ही जर दुरून येणार असाल, म्हणजेच पुण्यावरून किंवा मुंबईवरून येणार असाल, तर तुम्ही हे 2 दिवसात कव्हर करा. म्हणजे डे 1ला तुम्ही पहिले 3 ठिकाणं आणि डे 2ला उरलेले 3 ठिकाणं असं करा. शेगावजवळ 6 ते 7 किलोमीटरवर श्री क्षेत्र नागझरी नावाचं एक ठिकाण आहे. ते पण फार मस्त आहे. तेही तुम्ही करू शकता. आता बघूया खर्च किती लागेल. तर इथे ट्रॅव्हल सोडून कपलसाठी 1000 ते 1200 रुपयामध्ये ही ट्रिप कव्हर होऊन जाते. ऑलमोस्ट इथे बऱ्याच गोष्टी फ्री आहेत. त्यामुळे कमी खर्चात ही ट्रिप होते. आता प्रो टिप्स. पहिली, भक्तनिवासचं ऑनलाईन बुकिंग होत नाही. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून एन्क्वायरी करू शकता. कारण इथे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर याचं बुकिंग होतं. दुसरी, सकाळी लवकरात लवकर दर्शनाच्या रांगेत लागा. म्हणजे तुमचं दर्शन लवकर होईल. आणि एक सजेशन होतं, मंदिरात स्पिरिच्युअल आणि डिसिप्लिन वातावरण असतं, ते मेंटेन करा. आणि इथले सेवेकरी हे निस्वार्थ सेवा करत असतात. त्यांचा आदर करा आणि त्यांनी सांगितलेले नियम नक्की पाळा. या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील किंवा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण तेही इथल्या फॅसिलिटीज सारखं फ्री आहे. चला तर भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय गजानन.